पत्रकारांना 15 लाखाचे विमा कवच. व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर शाखेच्या वतीनं सदस्यांसाठी आरोग्यदायी उपक्रम. व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर शाखेच्या वतीनं सर्व सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आरोग्यदायी उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या भवितव्याची काळजी घेणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. या उपक्रमाचे आयोजन वरिष्ठ पदाधिकारी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्यकारिणी संचालक गोरक्षनाथ मदने, राज्य विंग प्रमुख अमोल मतकर, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गडाख, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख नेहे, जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, संगमनेर सचिव सचिन जंत्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला. डॉर्फ केटल सप्रेम संस्था यांच्या सहकार्याने व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या सर्व सदस्यांना भारतीय डाक विभागाच्या 15 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे वितरण करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच SBI लाईफ यांच्या वतीनं कांदळकर साहेब यांनी उपस्थित सदस्यांना इन्शुरन्स, विमा योजना व गुंतवणूक या विषयावर सविस्तर आणि मार्गदर्शक माहिती दिली. आर्थिक नियोजन व सुरक्षिततेबाबत सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं. या आरोग्यदायी व हितकारक उपक्रमाबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे संघटनेतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वावरे यांनी केलं. प्रास्ताविक शहराध्यक्ष महेश पगारे यांनी तर आभार प्रदर्शन गोरख नेहे यांनी केले. महासत्ता न्यूज संगमनेर. तुमचं संरक्षण या ठिकाणी होते. उद्या एखाद्याचा अपघात झाला, काही अनुचित प्रकार घडला तर त्याला त्या ठिकाणी त्या पोस्टाच्या विम्याचा लाभ मिळाला. आणि या ठिकाणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख असतील, आम्ही असा विचार केला, हे झालं अपघाती विमा, परंतु जर नैसर्गिक मृत्यू आला तर काय करायचं, मग ते सांगण्यासाठी सुद्धा या ठिकाणी रविराज सर आलेले आहेत. म्हणजे जर संघटना जिल्हाध्यक्ष असतील, आपला जर एवढा विचार करत असेल तर आपण किमान वेळ तर द्या. आणि कुठं रोज भेटायचे आपल्याला, महिन्यातून 15 दिवसातून एका दिवशी भेटायचं आहे किंवा कधी कधी व्हॉट्सअप कॉलवर भेटायचं आहे. तिथं व्हॉट्सअप कॉलला सुद्धा आपण उपस्थित राहू शकत नाही. मग आपण कशाला आपण स्वतःला पत्रकार म्हणतो. पत्रकार म्हणून फक्त आपल्याला मिरवावं लागतं, परंतु पत्रकार मित्रांनो, आपण जर एकजूट नाही राहिलो, आपण जर एकमेकाचा विचार नाही केला तर आपला विचार कोणी करणार नाही. आता एवढी स्पर्धा झाली, अनेक संघटना झाल्या, परंतु या संघटनेमध्ये पूर्णपणे वेगळ्या प्रकारे पत्रकारांचा विचार केला जातो. ही संघटना समाजासाठी काहीच करीत नाही, ना कोणत्या समाजातल्या माणसाला पुरस्कार देत नाही. फक्त पत्रकार आणि पत्रकार, जी आपली पंचसूत्री ठरलेली आहे, शिक्षण, आरोग्य, पत्रकारांचं घरकुलाचा विषय आहे, पत्रकारांच्या स्किलिंगचा विषय आहे आणि पत्रकारांना मिळणाऱ्या योजना, या सगळ्या विषय हा फक्त पत्रकारांसाठीच हा अजेंडा आहे व्हॉइस ऑफ मीडियाचा. म्हणून आपण याच्यामध्ये काम करतोय. आम्ही अनेक संघटनांमध्ये पदाधिकारी होतो, तिथं पण पाहिले काम. परंतु व्हॉइस ऑफ मीडियाचं जे काही काम आहे हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात, नाही तर देशाच्या बाहेर आता 57 देश आपले कव्हर झाले. आपले ज्या राष्ट्रीय सचिव आहे दिव्या मॅडम, त्या रोज मतकर सरांना माहिती आहे की रोज ग्रुपवर अपडेट टाकतात, मी आज या देशाशी बोलले, या देशाबद्दल आपली कमिटी तयार झाली, रोज त्यांचं काम चालू. ही 2 माणसं संघटनेसाठी पूर्ण वेळ वाहून दिलेली आहे आणि फार काही करायची गरजच नाही. आपण फक्त काय करायचंय की आपला थोडासा वेळ, आपल्या कामाच्या व्यतिरिक्त काम सोडून काही करायचं नाही. आपल्याला काम तर पहिले करायचंच आहे, कारण आपलं वृत्तपत्र असेल, चॅनल असेल, ते आहे म्हणून आपण पत्रकार आहे, त्याचं काम करा मित्रांनो. परंतु ज्यावेळेस संघटनेतून काही तुम्हाला आवाज दिला जाईल, ज्यावेळेस संघटना तुमची उपस्थितीची मदत मागेल, तेवढं तरी आपण संघटनेसाठी केलं पाहिजे. तर आपल्याला ते सदस्य राहण्यात अर्थ आहे, तर आपल्याला त्या पदावर राहण्यात अर्थ आहे. आणि एकमेकांशी संवाद फार महत्वाचा आहे. ही एकमेव संघटना अशी आहे का जिथं दर महिन्याला काही ना काही उपक्रम घेण्याचे या ठिकाणी सांगितलं जातं. आपलं मागचे अजून काही उपक्रम पेंडिंग आहे ते आपल्याला करायचे आहे, ते जिल्हाध्यक्ष त्यावेळेस सांगतील. आणि आपल्या जिल्ह्याचं सांगतो वैशिष्ट्य आहे की अजून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आय कार्ड सुद्धा मिळालेले नाही. आपल्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यात पुढाकार घेऊन, आम्ही संघटनेची परवानगी घेऊन आपण आपल्याच पातळीवर आय कार्ड तयार करून आपल्या सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढे व्हॉइस ऑफ मीडिया सदस्य सगळ्यांना आय कार्ड दिले. अजूनही मतकर सरांना माहिती आहे की अनेक जिल्हे आमच्याकडे मागतात की आम्हाला अजून आय कार्ड द्या. मग आपण जर संघटनेकडून तुम्हाला एवढी मदत मिळवून देतोय, संघटनेसाठी तुम्ही वेळ देऊ शकत नाही का? तर या निमित्ताने माझं एवढंच तुम्हाला म्हणणं असेल का ज्या ज्या वेळेस संघटना आवाज देईल
तर त्यावेळेस आपण सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे, संघटनेसाठी वेळ दिला पाहिजे आणि माझी काहीतरी नैतिक जबाबदारी आहे, मी या संघटनेचा एक शिलेदार आहे, मी या संघटनेचा एक शिपाई आहे, या उद्देशाने आपण संघटनेमध्ये सहभागी राहिले पाहिजे. जसं बाळासाहेबांनी सांगितलं की त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, आपल्याला गर्दी बिलकुल करायची नाही, परंतु जे आहे ते कधी अर्ध्या रात्री हाक मारली तरी उपस्थित राहिले पाहिजे. असे पदाधिकारी, असे सदस्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यामुळं आपलं अहिल्यानगर जिल्ह्याचं काम पहिल्यापासून अतिशय चांगलं आहे, ते बाळासाहेबांनी देखील या ठिकाणी सांभाळलेलं आहे. आता यापुढे आता निवडणुका आवरलेल्या आहेत, त्यामुळे आता ते पण भरपूर वेळ देतील. पूर्ण जिल्ह्याची देखील त्यांनी या ठिकाणी बांधणी केलेली आहे. जे माझ्याकडून तालुके राहिले होते ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी बांधलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि यापुढे संघटनेचे जे जे काही उपक्रम होतील त्या संघटनेच्या सर्व उपक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि जे आपले जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, जे काही अजेंडा देतील ते आपण सर्वांनी फॉलो करावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझं लावलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांमुळं ही संघटना या जिल्ह्यामध्ये आली. जिल्ह्यामध्ये येण्यामागं तर आम्ही का आलो संघटनेमध्ये, इतरही संघटना आहेत. मला वाटतं मधले सर आणि मी इतर आणखी 3 संघटनांमध्ये काम करतोय पत्रकारांचे. तर असे प्रत्येक जरी इथं बसलेला असेल, कोणत्या ना कोणत्या संघटनेत काम करत असेल. परंतु एक दिवस होता, संध्याकाळची वेळ होती, मी मोटरसायकलवरती घरी चाललो होतो आणि फोन वाजला. मधले साहेबांचा फोन, म्हटलं साईडला थांबतो. साईडला थांबून बोललो, म्हणे उद्या काय करताय, आपल्याला नाशिकला जायचं. म्हटलं ठीक आहे जाऊयात. ते म्हटले आणि बस त्यांचा शब्द टाळायचा नाही, आम्ही असं मानतो पहिल्यापासून. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला कुमार गडलत तिथले जिल्हाध्यक्ष होते आणि राज्याच्या बॉडीवरती पण काम करत होते. तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात आम्हाला ते एवढं आवडलं. इतर ज्या संघटना काम करतात त्यांचं काम वेगळं आहे, ते आता सगळ्यांना माहिती पण आहे. परंतु ही जी व्हॉइस ऑफ मीडिया आहे, पंचसूत्रीवरती काम करते. पत्रकारांनी पत्रकारांसाठी काय करायला पाहिजे, कारण आपल्याकडं आपला घटक हा फार दुर्लक्षित आहे. म्हणजे आपण इतर समाजाचं चांगलं करतो, इतर समाजाच्या समस्या सोडवतो. आपल्या समस्यांचं काय, आपल्या समस्यांचा एवढा मोठा डोंगर आपल्या पुढे पडलाय, त्याच्याकडे आपल्याला पाहायला सुद्धा वेळ नाही. आता आजचा कार्यक्रम पहा, आपण अपघाती विमा ठेवलेला सगळ्यांचा काढायचा आहे. संख्या कमी आहे, ठीक आहे, परंतु या अपघाती विमा किती महत्वाचा आहे, कारण काय कुठं काय होईल. आपण जे काम करतोय दरकाराच्या जीवनामध्ये आपलं काम म्हणजे फिरणंच आहे आणि कुठं जावं लागेल, कधी जावं लागेल याचा काही भरोसा नसतो. आपल्याला कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. हा जो कार्यक्रम आज ठेवलेला आहे तो तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे अपघाती विमा हा आता बाकी कांबळेकर सर जे आहेत ते सांगणारच आहेत की बाकीचे जे इन्शुरन्स आहेत ते किती महत्वाचे आहेत ते. पण आपण त्यासाठी मोठ्या संख्येने आज उपस्थित राहायला पाहिजे होतो. आपली काय जास्त संख्या नाही, 35च संख्या आहे मला वाटतं व्हॉइस ऑफ मीडियाची. पण त्यासाठी आणि जसं गडाख सरांनी सांगितलं कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता हे तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांनी फेरबदल करायला पाहिजे. आता जसं आता मागच्या बुधवारी मीटिंग झाली मध्ये साहेबांच्या घरची राज्याची, त्यावेळेस याच्यात पण असंच ठरलं. काही विंगमध्ये आहेत, काही लोक थोड्यापुरतं म्हणजे कापरासारखे पेटतात तर लगेच विजून जातात. हा मी आता इथून उद्यापासून बस काही करणार आहे, तुम्ही सांगाल ते करेल, परंतु लगेच शांत होऊन जातात. आपल्याला ते लोक नकोच आहे. परंतु रोज थोडं थोडं काम करणारे, भेटायला टाईम लागला तरी चालेल, पण दगडी कोळसा पाहिजे आपल्याला. तसे लोक जे लीडर तयार होतील. तुम्ही संघटनेसाठी काम करा. संघटना फार मजबूत आहे तुमच्यासाठी. संघटना काहीही करते, भरपूर काही. म्हणजे तुमच्या मुलांचं आरोग्य, आपलं स्वतःचं आरोग्य असेल, शिक्षण असेल. एखादा सर तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे पत्रकारांच्या मुलांनाही वाटतं की फॉरेनमध्ये शिकायला जावं. कोणतीच संघटना विचार नाही करत, कोणीच विचार आम्ही नाही पाठवू शकत सर आमच्या पैशामध्ये फॉरेनला शिकायला. पण ही संघटना विचार करते की पत्रकारांच्या मुलांनी फॉरेनमध्ये शिकायला जायला पाहिजे. आणि खूप छोटे छोटे गोष्टी आहेत त्याचा ही संघटना विचार करते. आणि
या संघटनेसाठी सर्वांनी थोडंसं मन लावून काम करा, लीडर व्हा, स्वतः लीडर व्हा आणि पुढे या, एवढंच सांगतो. माझा मित्र मंगेशर. आपण मराठी पत्रकार आहोत. ते मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या आपण या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं मी जाहीर करतो. आज आपण एकत्र येण्याचं कारण म्हणजे अपघाती विमा वितरण, आणि यासाठी काहीतरी करायचं असेल तर कुणीतरी पुढे यावं लागतं, त्याशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून या उपक्रमात ज्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला, सक्रिय सहभाग घेतला, फॉलोअप घेतला, असे आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्य कोर कमिटीतले पदाधिकारी ज्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना केली, असे आपले पहिले जिल्हाध्यक्ष आदरणीय गोरक्षनाथ मदने सर. त्यानंतर राज्य विंगवरती जे पदाधिकारी आहेत ते आपले अमोल मतकर सर, जे पूर्वीचे आपले सचिव होते. त्यासोबतच महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय कुलकर्णी मॅडम, इकडे डार्क केटल जी संस्था आहे तिचे वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांची ही संपूर्ण टीम, इकडे SBI लाईफच्या वतीनं जे आज आपल्याला उत्तम मार्गदर्शन करणार आहे ते आदरणीय कांदळकर सर, आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष महेश पगारे, तालुकाध्यक्ष बाबा कडू, त्यासोबत सचिव सचिन जंत्रे, जिल्हा उपाध्यक्ष आपले कार्याध्यक्ष गोरक्षनाथ नेहे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब काळे. आणि व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काय आहे तर याबद्दल माझ्यानंतर मदने सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मतकर सर मार्गदर्शन करणार आहेत. व्हॉइस ऑफ मीडियाची सुरुवात जेव्हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात झाली तेव्हा आम्ही 4-5 लोकांनीच हे सगळं सुरू केलं होतं. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा मदने सरांचा होता की त्यांच्यामुळे आपण सगळेजण या संगमनेर टीम मध्ये आहोत. इव्हन जिल्ह्याची बांधणी त्यांनी केली. आणि जेव्हा ते वरिष्ठ पातळीवरती गेले त्यानंतर त्यांनी ही जबाबदारी सर्वांमध्ये माझ्याकडे सोपवली. आणि मग आम्ही ठरवलं की आपण आता काहीतरी करू, काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण इतरांसाठी भरपूर पळतो, मात्र आपण आपल्याकडे लक्ष देत नाही. आपलं कुटुंबही वाऱ्यावरच असतं, कारण घरी गेल्यानंतर त्यांचेच आपल्याला बोलणे फार खावे लागतात. हे म्हणजे आताच्या काळातला असेल तर ते म्हणजे आहे आरोग्य, अपघात. तर या विषयासंदर्भात आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण आपल्या सगळ्या पत्रकारांना अपघाती विमा संरक्षण कवच देऊ शकतो. आणि म्हणून मदने सरांनी, मतकर सरांनी जी डार्क केटल संस्था आहे, सबरेट संस्था मुंबई, त्यांचे पदाधिकारी इथे आले होते. नितीन कोकणे जे आपले सदस्य आहेत त्यांनी आपला समन्वय साधून त्या सरांशी मीटिंग करून दिली आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्रपोजल त्यांच्याकडे मांडला. तर जवळपास आपले शहर आणि तालुक्यातले 35 सभासद आहेत, त्यांच्यासाठी हा विमा त्यांनी देण्याचं मंजूर केलं. विमा जरी 450 रुपयांचा असला त्याचा लाभ 5 लाखांचा आहे, अपघाती विमा. त्यासोबतच माझ्या माहितीप्रमाणे की आपण जर गंभीर आजारावरती हॉस्पिटलाइज झालो तर तिथे 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत ते आपल्याला हॉस्पिटलसाठी मदत करतात, असा तो विषय आहे. नुसता 450 रुपयाचा विमा हा विषय नाहीये, तर पुन्हा अकाउंट उघडण्यासाठी जसं नितीन कोकणेंनी सांगितलं की 200 रुपयांचा अतिरिक्त खर्च आहे. आणि जेव्हा तो विषय पुन्हा समोर आला, काय होतं, कोणतीही सामाजिक संस्था असते, त्यांचं ऑडिट असतं, त्यांचे परमिशन्स असतात, त्यांचे निर्णय असतात. आणि पुन्हा त्यात आपण सुरुवातीला जो मांडला तो विम्याचा विषय मांडला, नंतर अकाउंटचा विषय आल्यामुळे ते पुन्हा फॉलोअप घ्यावा लागला. परंतु त्यांनी आपल्या फॉलोअपला आणि आपल्या मागणीला मान देत ते 200 रुपये देखील मंजूर केले. आज 35 सदस्य गुणिले तुम्ही 700 रुपये जरी विचार केला तर ती अमाऊंट काही कमी होत नाही. म्हणून त्यांनी आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या या सदस्यांसाठी, पत्रकार बांधवांसाठी आरोग्य विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी
जी काही मदत आपल्याला केलेली आहे ही अतिशय मोलाची आहे आणि त्यांच्यामुळे आपण हा लाभ आज सगळ्या सदस्यांना देऊ शकलोय.